नमस्कार मित्रांनो. सगळं परफेक्ट होईपर्यंत थांबणं ही कधी-कधी सर्वात मोठी चूक ठरते. कन्या राशीसाठी मे महिना हाच धडा घेऊन आलेला आहे. हा महिना तुम्हाला थांबायला सांगणार नाही. हा महिना तुम्हाला पुढे जायला भाग पाडणार आहे. कन्या राशीचा स्वभाव म्हणजे विचार. प्रत्येक गोष्ट नीट पाहणं, तपासणं, समजून घेणं आणि मगच निर्णय घेणं. तुम्ही घाई कधी करत नाही. पण एक गोष्ट निश्चित, तुम्ही कधी-कधी इतका विचार करता, की संधी हातातून निसटते. आणि म्हणूनच मे महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात तुम्हाला संधी मिळणार आहे. एक नाही तर अनेक. पण त्या संधी ओळखून त्यावर कृती करणं हे संपूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून असणार आहे. या महिन्याची सुरुवात थोडीशी मिश्र स्वरूपात असेल. गेल्या काही काळामध्ये तुम्ही मानसिक तणाव अनुभवलेला असेल. काही गोष्टी मनासारख्या झाल्या नसतील. काही गोष्टींचा जास्त विचार केला असेल आणि त्याचा परिणाम तुमच्या मनावरही आणि शरीरावरही जाणवला असेल. मे महिन्याच्या सुरुवातीला हा प्रभाव थोडासा टिकून राहू शकतो. मन थोडंसं जड होईल. काही गोष्टींचे विचार सतत चालू राहतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काळ काही कायमस्वरूपी टिकणारा नाही. महिना जसजसा पुढे जाईल, विशेषतः पहिल्या पंधरवड्यानंतर, तुम्ही हळूहळू या ताणातून बाहेर पडायला लागणार आहात. आणि तिथूनच सुरू होईल तुमचा खरा महिना. 15 तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह व्हाल. तुमचं प्लॅनिंग क्लिअर होईल. तुमचं एक्झिक्युशन मजबूत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲक्शन मोडमध्ये याल. ज्या गोष्टी तुम्ही इतक्या दिवसापासून फक्त विचार करून ठेवल्या होत्या, आता त्या प्रत्यक्षात येऊ लागतील. आरोग्याच्या बाबतीत हा महिना तुम्हाला एक गोष्ट निश्चित शिकवणार आहे. ती म्हणजे इग्नोर करू नका. आरोग्याच्या संदर्भात छोटासा संकेत किंवा सिग्नल जरी दिसला किंवा हलकीशी अस्वस्थता जरी जाणवली, लगेच त्यावर काम करा. लक्ष द्या. कारण कन्या राशीची एक सवय असते. सगळ्याच गोष्टी मॅनेज करत राहायच्या आणि स्वतःकडे दुर्लक्ष करायचं. पण या महिन्यात तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यावंच लागेल. आता टोकाचा काही त्रास होणार नाही, परंतु प्रिव्हेंटिव्ह केअर खूप महत्त्वाची ठरेल. आर्थिक बाबतीत हा महिना तुम्हाला खूपच मजबूत स्ट्रॉंग बनवणार आहे. तुम्ही आधी केलेल्या मेहनतीचं फळ निश्चित मिळू लागेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. नवीन इन्कम सोर्सेस सुरू होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग यावेळेस खूपच नेमकं आणि अचूक ठरेल. तसं पाहिलं तर कन्या राशीचा माणूस हा पैशाच्या गणितात कधी सहसा चुकत नाही. तो विचार करूनच निर्णय घेतो. आणि म्हणूनच या महिन्यात तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय तुमच्या फ्युचरसाठी खूपच फायदेशीर ठरतील. घराच्या वातावरणात बद्दल सुद्धा बोलायचं झालं तर या महिन्यात नातेसंबंध सुधारताना दिसतील. जिथे थोडं अंतर होतं, थोडा गैरसमज होता, तो आता हळूहळू कमी होऊ लागेल. तुम्ही घरातील व्यक्तींबरोबर जास्त वेळ घालवाल, त्यांच्याशी कनेक्ट व्हाल आणि एक शांत, स्थिर असं वातावरण तयार होईल. घराशी संबंधित काही महत्त्वपूर्ण निर्णयही तुम्ही या महिन्यात घेऊ शकता. याचप्रमाणे नातेसंबंधाच्या बाबतीतही हा महिना अतिशय सुंदर असाच असणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं नातं अधिकच मॅच्युअर्ड घट्ट होईल. तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग वाढेल आणि एक स्टेबिलिटी सुद्धा येईल. आणि जर का तुम्ही सिंगल असाल तर एखादी मिनिंगफुल कनेक्शन तयार होऊ शकतं. हे काही कॅज्युअल नसेल तर काहीतरी सिरियस लॉंग टर्म अशा प्रकारचं रिलेशनशिपमध्ये तुम्ही येऊ शकाल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा महिना पॉझिटिव्ह आहे. गेल्या काही काळात जर ताणतणाव होते तर ते आता कमी होऊ लागतील, विशेषतः 15 नंतर. तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं नातं अधिकच स्मूथ राहील. तुम्ही एकमेकांना जास्त समजून घ्याल आणि एक बॅलन्स्ड इक्वेशन दोघांमध्ये तयार होईल. करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण या महिन्यात तुमच्या आयुष्याला
एक वेगळीच दिशा देणारे प्रसंग होऊ शकतात. काही नवीन ऑपॉर्च्युनिटीज येतील, काही अनएक्सपेक्टेड बदलही होतील. पण हे बदल तुमच्यासाठी पॉझिटिव्ह मात्र निश्चित असतील. तुमच्या वरिष्ठांबरोबरचे रिलेशन्स सुधारतील, सहकाऱ्यांकडून सपोर्ट मिळेल आणि तुमच्या कामाचं कौतुकही होईल. पण इथे एक गोष्ट सुद्धा महत्त्वाची ठरेल. साधारणतः 16 मे ते 23 मे तारखेच्या दरम्यान तुमच्या आयुष्यात काही टर्निंग मूव्हमेंट्स येऊ शकतात. अशा परिस्थिती येऊ शकतात की जिथे तुम्हाला पटकन निर्णय घ्यावे लागतील. पण लक्षात ठेवा, भावनेच्या आहारी जाऊन मात्र निर्णय घेऊ नका. तुमची खरी ताकद कशात आहे? लॉजिक, ॲनालिसिस आणि क्लॅरिटी, त्याचाच वापर करा. या महिन्यात पौर्णिमा 1 आणि 31 तारखेला आहे आणि अमावास्या 16 तारखेला आहे. या काळात तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या दिवसांच्या आसपास मोठे निर्णय घेणे, वादविवादात जाणं किंवा कमिटमेंट करणं हे टाळणं गरजेचं राहील. एकंदरीतच पाहायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे, एक दिशा आहे, एक टर्निंग पॉइंट आहे. जर तुम्ही या महिन्यात तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं आणि आलेल्या संधीचा योग्य वापर केला, तर हा महिना तुमच्या आयुष्याला खरंच एक नवीन दिशा देऊन जाणार आहे. अर्थात परफेक्शनच्या शोधात थांबू नका, कारण कधी-कधी अपूर्ण पाऊलच सर्वात योग्य दिशेला सुद्धा नेतं. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.